हालेलुया 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 भले यीशु महाराज की जय भले यीशु महाराज की जय भले यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। धन्यवाद देती हूँ कि प्रभु आज हमें चौथे दिन लेकर आया। देवाला धन्यवाद देते की देव चौथे दिवशी आपल्याला घेऊन आला। सर परमेश्वर बहुत अच्छा है, खरंच आपला देव खूप चांगला आहे। आओ क्रिसमस के लिए प्रार्थना करेंगे। मैं आपण क्रिसमस साठी प्रार्थना करूया। हम पढ़ेंगे उसके पहले हम वचन देखेंगे। त्याच्या अगोदर आपण वचन पाहू। हम पढ़ेंगे मत्ती अध्याय 2 मत्ती अध्याय 2 उसका 1 से 12 त्याचे 1 से 12। मैथ्यू चैप्टर 2 मत्ती अध्याय 2 1 to 12 त्याचे 1 से 12। मत्ती अध्याय 2 उसका 1 से 12। हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहमात येशूच्या जन्मानंतर पहा पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमेत येऊन विचारपूस करू लागले की यहुदियांचा राजा जन्मास आला तो कुठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेत त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत। हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मोठे याजक व शास्त्री यांना जमून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे। ते त्याला म्हणाले यहुदियातील बेथलेहमात, कारण संदेशाच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुदियाच्या प्रांतात बेथलेहमा तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहे असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिवाद करील असा सरदार तुझ्यातून निघेल। तेव्हा हेरोदाने मागे लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलेहमात पाठवताना म्हटले तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्यांना नमन करेन। राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा जो तारा त्यांनी पूर्व दिशेत पाहिला होता जेथे तो बालक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला। तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला। नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले। मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने ऊद व गंधर्वाची दाणे त्याला अर्पण केली। मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात निघून गेले। आमीन। अब देखते हैं कि यीशु का जन्म हो गया है। हाँ, तो यीशु क्रिस्त का जन्म झाला है। यीशु का जन्म हुआ ये होने वाला है। उसके पहले ही हम यहाँ देखते हैं कुछ ज्योतिष लोग क्या हुए हैं पूर्व दिशा से, यानी कहाँ पर बेथलेहम के इस्राएल के पूर्व दिशा से कुछ ज्योतिष वहाँ आए हैं। आणि यीशुचा जन्म झालेला आहे पण बेथलेहमाच्या पूर्व दिशेपासून काही ज्योतिष लोक इथे आलेले। अभी यहाँ ऐसा बताया गया है कई ज्योतिष आणि ते सांगण्यात आलेले आहे की कई सारे बहुत सारे म्हणजे खूप सारे, लेकिन उसमें कुछ प्रमुख थे। पण त्याच्यामध्ये काही प्रमुख होते जिन्होंने जो उनके हेड हो गए उनके लीडर हो गए आणि त्यांचे मुख्य असतील किंवा त्यांचे लीडर असतील। तो ये जो ज्योतिष थे वो कई लोग थे और इनकी बड़ी सेना भी थी, उनके बड़े लोग भी थे और वो बहुत रिच थे। आणि ज्योतिष जे होते ते खूप सारे होते, त्यांची खूप मोठी सेना होती आणि ते खूप अधिकारी होते। इन्हें हमारे हिंदी में ज्योतिषी कहा है आणि मराठी में मागी कहा है, इंग्लिश में भी मागी कहा है। आणि आमच्या बायबलमध्ये ज्योतिष म्हटलेला आहे, मराठीमध्ये त्याला मागी म्हटलेला आहे आणि इंग्लिश बायबलमध्ये पण त्याला मागी म्हटलेला आहे। ऐसा नाम क्यों दिया गया, क्योंकि वो ज्ञानी पुरुष है आणि त्यांना असं नाव का देण्यात आलं, कारण ते ज्ञानी पुरुष आहेत। तो ये ज्ञानी पुरुषों का एक समूह बड़ा गट बनकर वो लोग आए थे आणि ज्ञानी पुरुषांचा एक मोठा गट तिथे जमून आलेला आहे। तो पूर्व की तरफ से, अगर इस्राएल के पूर्व की तरफ से बहुत सारे देश देखेंगे तो जैसे इराक है, ईरान है, पर्शिया है, बेबीलोन है, हमारा भारत देश है, ऐसे बहुत सारे देश है। आणि जर आपण पूर्व दिशेचे जर देश पाहिले तर इराक आहे, ईरान आहे, असे खूप बेबीलोन आहे, असे खूप सारे देश तिथे आहेत। तो ऐसे जगह से मिलकर एकत्रित होकर उस शास्त्र की विद्या लेकर वो लोग क्या किए, जो वो लोग कौन सी विद्या करते हैं, नक्षत्र की। आणि अशी खूप सारी विद्या त्यांनी घेतलेली आहे आणि ती लोकांची मोठी विद्या होती नक्षत्र पाहण्याची। वो लोग नक्षत्र देखकर वो लोग आगे होने वाली बातें समझ पाते आणि नक्षत्र बघून ती लोक पुढे होणाऱ्या गोष्टी सांगायचे। तो इसीलिए बाइबल में उनके विषय में लिखा गया है आणि बायबलमध्ये त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे। यशाया 47 में लिखा है, यशाया 47 मध्ये लिहिलेलं आहे। यशाया 47 अध्याय 47 उसका 12 से त्याचा 12 पासून यशाया 47 उसका 12 से, यशाया अध्याय 47 त्याचं वचन 12 से 15 पर्यंत। तर तुझे मंत्रतंत्र व बहुविध चिटके ज्यांचा जप तू तरुणपणापासून करून थकलीस ती आता चालव, कदाचित त्याचा तुला उपयोग होईल, त्यांनी कदाचित तुझा धाक बसेल। क्या लिखा है यहाँ, जो तंत्र
जादू टोना ये बचपन से किए गए हैं और बचपन से ये जो तंत्र मंत्र विद्या करते हैं ये सभी लोग कहाँ से बचपन से किया जाता है और जिसे बचपन से ये विद्या सीखना पड़ता है, लेकिन ये फेल होगी, ये चलेगी नहीं परमेश्वर के सामने। लेकिन वो कहता है ठीक है तू बचपन से कर रही है लेकिन अभी इसका कुछ फल तुझे उपयोग में आएगा, तो किस बातों के लिए आगे दिया है। तू पुष्कळ मस्करी करता करता थकलीस तर तुझ्यावर काय काय येणार हे तुला तर चंद्र दर्शनाच्या वेळी कळवणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येऊन त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करो। हाँ, लिखा है कि ये जो नक्षत्र अभी यहाँ पर लिखा है कि ये लोग पढ़ाई किसके द्वारा करते हैं, नक्षत्रों के द्वारा ये लोग पढ़ाई करते हैं। अगर वो तुझ पर आने वाली कोई विपत्ति से बचा सकता है, यहाँ लिखा है नहीं करते है। तो उनकी जो शिक्षा है, उनका जो ज्ञान है, कभी कभी जो ज्योतिषों की वो परमेश्वर क्या कर देता है, फेल कर देता है। पहा ते धसकटासारखे झाले आहे, अग्नीने त्यांना भस्म केले आहे, ज्वालेच्या धडाक्यातून त्यांना स्वतःचा बचाव करता येईना। हा शकेत बसण्याचा विस्तव नव्हे, भोवती बसण्याचा शेकडीचा अग्नी नव्हे। तू ज्यांच्यासाठी शिणली त्या तुझ्या लोकांची अशी गत झाली आहे, तुझ्या तारुण्यापासून तुझ्याबरोबर व्यापार करणारे भटकत भटकत आपापल्या स्थानी जात आहेत, तुझा बचाव करणारा कोणी नाही। तो जवानों के लिए खास करके हम मत्ती अध्याय 2 देख रहे हैं, मैथ्यू 2 देख रहे हैं 1 से 12 तक। तो हम यहाँ ये जो ज्योतिषों के बारे में अगर हम देखेंगे ना तो ये खास इतना इम्पोर्टेंट क्यों है जवानों के लिए, आणि हे जे ज्योतिष आहे ते इतके महत्त्वपूर्ण काय आहे तरुणांसाठी, ताकि जवानों के लिए खास करके ये बताया गया है कि उन्हें सच्चे परमेश्वर के पीछे चलना है और ये जादू टोना नक्षत्र है ना आसानी से मिलने वाले शिक्षणों के पीछे नहीं जाना है जो जिससे कोई फायदा नहीं होगा। आणि तरुणांना खास करून सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी देवाच्या मागे चालायचं आहे आणि सहज रीतीने मिळणारे जे शिक्षण आहे, जे तंत्रज्ञान, या सर्व शिक्षणाच्या मागे त्यांना नाही जायचं आहे। इसीलिए जैसे ये विद्या सीखने वाले, जैसे ये ज्योतिषी, इसमें से कुछ ज्ञानी थे, कुछ उम्र वाले थे, बहुत सारे जवान थे। आणि आपण पाहतो हे जे ज्ञानी होते, जे ज्योतिष होते, त्याच्यामध्ये खूप सारे वयस्कर होते, काही तरुण पण होते आणि खूप बुद्धिमान सुद्धा तो होते। इनका ज्ञान फेल करता है। बाइबल में लिखा है नए करार में परमेश्वर ने ज्ञानियों का ज्ञान फेल कर दिया, असफल कर दिया, उन्हें मूर्ख ठहरा दिया। आणि आपण पाहतो की यांचं जे ज्ञान आहे ते अयशस्वी ठरलेलं आहे, कारण देवाचं वचन म्हणतं देवाने जे ज्ञानी आहे त्यांचं ज्ञान अयशस्वी केलेलं आहे। तो फिर इन्हें क्यों वो ज्ञान दिया गया, मग यांना हे ते ज्ञान का यीशु देण्यात के आलं? जन्म के बारे में इन्हें क्यों पूर्व बताया गया। आणि येशूच्या जन्माविषयी यांना अगोदरच का सांगण्यात आलं? जैसे वो नक्षत्रों को देख रहे थे, पढ़ाई कर रहे थे, तो उन्हें मालूम था कि एक तारा उन्हें क्या करेगा, ले जाएगा उद्धारकर्ता के पास। आणि ज्यावेळेस ते लोक नक्षत्र बघत होते त्यावेळेस त्यांना माहीत पडलेलं की एक जो तारा आहे तो त्यांना तारणकर्त्याजवळ घेऊन जाईल। इसलिए वो अक्सर तारों को देखते देखते उन्हें वो तारा मिल गया आणि म्हणून ते तारे शोधता शोधता तो तारा शेवटी त्यांना और उस भेटला। तारा का पीछे करके करके वो लोग कहाँ तक पहुंचे, इस्राएल देश में पहुंचे। आणि त्या ताऱ्याच्या मागे चालत चालत ते इस्रायल देशामध्ये पोहोचले। प्रियो, परमेश्वर ने इन्हें इस्तेमाल किया पर सिर्फ यीशु की आराधना करने के लिए, भक्ति करने के लिए नहीं, आणि देवाने यांचा वापर केला फक्त देवाची भक्ती उपासना करण्यासाठी नाही, उनके द्वारा बहुत कुछ सिखाने के लिए। पण त्यांच्याकडे खूप काही आपल्याला शिकवण्यासाठी जैसे वो होतं। बहुत दूर से आए, आणि जसे ते खूप लांबून आले। बराबर है, करेक्ट है। फिर तारा जहाँ उन्हें लेके गया वहाँ गए, आणि दुसरं जिथे त्यांना तारा घेऊन गेला तिकडे ते गेले, थोड़े से भटकाने में आ गए। थोडंसं भटकवण्यामध्ये आले। इसलिए आए क्योंकि जो भविष्यवाणी बहुत सालों पहले की गई थी, क्या की गई थी कि रामा में बच्चा रोने का, किसका, राहेल के रोने का आवाज आ रहा है, उसके बच्चे नहीं रहे। आणि जसं खूप वर्षांपूर्वी भविष्यवाणी करण्यात आलेली की रामामध्ये रडण्याचा आवाज येत आहे, राहेल रडत आहे कारण आता तिची मुलं राहिली तो नाही। ये कैसे होगा, आणि हे कसं होईल? अगर यीशु का जन्म हुआ है, आणि जर येशूचा जन्म झालाय ये तो यीशु को मालूम है, आणि ते योसेफाला माहिती मरियम आहे, को मालूम है, मरियमला माहिती आहे, शैवानी को मालूम आणि है, वेळपणाला माहिती आहे, लेकिन राजा को कैसे मालूम पड़ेगा। मग राजाला कसं काय माहित पडणार? इसीलिए कुछ समय के लिए तारा उनसे छिप गया आणि म्हणून काही क्षणांसाठी तो तारा त्यांच्यापासून लपवण्यात और आला इन्होंने अपनी बुद्धि लगाई। आणि त्या लोकांनी स्वतःची बुद्धी लावली। इसलिए मैंने आपको कहा कि वो ज्ञानियों की बुद्धि को मूर्ख ठहराते हैं। आणि म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं की ज्ञानवानांची जी बुद्धी आहे त्याला देव असफल करतो। तारा छिप गया, आणि तारा लपला, वो लोग आपस में एक जगह में इकट्ठे हो गए थे। आणि ते आपापसात एक ठिकाणी एकत्रित झाले। पूर्व की ओर से आए हुए सभी ज्योतिष एक जगह में इकट्ठे हो गए, उनका एक गठ बन गया, समूह बन गया। आणि पूर्व दिशेकडून जे ज्योतिष आले होते त्या लोकांचा एक समूह झाला, त्यांचा एक गट त्यांनी बनवला। आपस में बात करने लगे, कहाँ होगा मसीहा, कहाँ होगा। आणि आपापसामध्ये बोलू लागले तो जो ख्रिस्त आहे तो कुठे आहे? उन्होंने अपनी बुद्धि का सहारा लिया, स्वतःच्या बुद्धीचा आसरा उन्होंने घेतला कहा वो राजा है, आणि ते म्हणाले तो राजा आहे, जगत का राजा है, जगाचा राजा आहे, महल में
झाले इसीलिए वो महल में गए। आणि म्हणून ते राजवाड्यात गेले महल में तो उनको एंट्री मिल गई, आणि राजवाड्यात त्यांना प्रवेश तर भेटला तो लोग ज्योतिष थे ना, और व्यक्ति थे उनके पास। आणि ते ज्योतिष होते आणि ते खूप दूर होते लेकिन जैसे वो हेरोद के सामने गए और कहा राजा कहाँ है, आणि जसं ते हेरोदाच्या समोर गेले आणि त्यांनी विचारलं की राजा कुठे आहे हम उसे प्रणाम करने के लिए आए आणि हैं। आम्ही त्याला दंडवत करायला आलोय पूर्व से एक तारा हमने देखा है, हम उसे प्रणाम करने आए, यहूदियों का राजा कहाँ है। आणि पूर्व दिशेस त्याचा जो तारा आहे तो पाहून आम्ही त्याला नमन करायला उस आलो तारे के पीछे आए, लेकिन उन्हें ये मालूम नहीं था कि वो जन्म बेथलेहम में हुआ है। आणि त्या ताऱ्याच्या मागे ते लोक आले होते पण त्यांना हे माहित नव्हतं की त्याचा जन्म बेथलेहममध्ये झालाय उन्हें ये मालूम, उन्होंने क्या पूछा, यहूदियों के राजा का जन्म कहाँ हुआ। आणि त्यांनी विचारलं यहुदियांचा जो राजा आहे त्याचा जन्म कुठे झालेला आहे हेरोद डर गया। हेरोद घाबरला हेरोद के साथ बहुत सारे लोग थे, वो भी डर गए। आणि हेरोदाबरोबर जेवढी लोक होते ते पण घाबरले हेरोद कभी भी नहीं चाहता था कि उसकी जगह पर कोई राजा बने, आणि हेरोदाची बिलकुल इच्छा होती की त्याच्या ठिकाणी कोणी दुसरा राजा बनावा तो इसलिए प्रियो हेरोद एंटी क्राइस्ट को, क्रिस्त विरोधों को दर्शाता है। आणि जो हेरोद आहे तो ख्रिस्त विरोधाला दर्शवतो उसके राज्य को, त्याच्या राज्याला यानी शैतान के राज्य को दर्शाता है। म्हणजे शैतानाच्या राजाला दर्शवतो तो प्रियो, जब यीशु का जन्म हुआ तो शैतान के राज्य को बिल्कुल पसंद नहीं होता, और जितने लोग प्रणाम करने के लिए उसके सामने आते थे, उसकी आराधना करते थे, क्रिसमस मनाते थे, उन्हें वो हमेशा रोकने के लिए, अड़ाने के लिए पीछे रहता है। यीशु का जन्म उसे बिल्कुल अच्छा नहीं लगा है। आणि येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस शैतानाला ते बिलकुल नाही आवडलं आणि आपण पाहतो जेवढी लोक येशू ख्रिस्ताजवळ येतात क्रिसमस सेलिब्रेशन करतात ती लोक त्याला बिलकुल आवडतात त्यांच्यावर तो जळून करतो तो ये बातें हम यहाँ देखते हैं। आणि या गोष्टी आपण ते तो पाहतो हेरोद शैतान के राज्य को दर्शाता है, आणि हेरोद हे शैतानाच्या राजाला दर्शवतो स्पष्ट रीति से बताया है। आणि हे स्पष्ट रीतीने सांगण्यात आलेलं आहे. भविष्यवक्ताओं की पुस्तक के द्वारा जो बताया गया बेथलेहम में यीशु का जन्म हुआ है। आणि संदेशाच्या पुस्तकाच्या बाबतीत सांगण्यात आलेलं आहे की बेथलेहममध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म एक झाला अधिपति निकलेगा आणि तिथून एक और अधिपती नई प्रजा इसराइल की रखवाली करेगा। आणि माझ्या इस्रायल लोकांचा तो प्रतिपाळ करेल बस ये सुनकर एवढं हेरोदेस ने ज्योतिषियों को चुप्पी से बुलाया, शायद दूसरे दिन गया होगा और बोला होगा जाओ उसे ढूंढो, यहाँ है, मिलने के बाद मुझे भी बताओ, मैं भी प्रणाम करूँगा। आणि हेरोदाने त्या मागील लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि त्याला शोधा म्हणजे तुम्ही शोधल्यानंतर मी पण त्याला नमन करायला तुमच्या मागे येईल और प्रियो हम देखते हैं कि ज्योतिष लोगों को फिर से वो तारा दिखाई दिया। आणि आपण पाहतो की जे ज्योतिष होते त्यांना पुन्हा तो तारा दिसून आला उस तारे के पीछे पीछे वो चले, त्या ताऱ्याच्या मागे मागे ते लोक चालले वह तारों को देखकर आनंदित हुए। ताऱ्याला बघून ते आनंदित झाले जहाँ वो घर था, जहाँ जन्म लिया था, उस जगह पर जाकर क्या हुआ, वो तारा ठहर गया। आणि जिथे येशू ख्रिस्ताने जन्म घेतला होता तिकडे वरती जाऊन तो तारा थांबला। 11वें वचन में हम पढ़ते हैं कि यीशु मसीह को मतलब बालक को उसकी माता मरियम के साथ देखा। आणि 11व्या वचनामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला त्याच्या आई बरोबर पाहण्यात आलं वो मुंह के बल गिरे, आणि त्याच्या पाया पडली लेकिन किसके, यहाँ लिखा है वो मुंह के बल गिर कर बालक को प्रणाम किया। इधर प्रणाम किया बालक को, वहाँ ऐसा माता मरियम भी है लेकिन उसको नहीं, बालक को प्रणाम किया। आणि त्या लोकांनी खाली बसून त्याला नमन केलं आणि तिथे देण्यात आलेलं आहे त्यांनी येशू ख्रिस्ताला नमन केलं माता मरियमला नाही अपना अपना थैला खोलकर उन्हें उसे सोना, लोबान, गंधरस भेंट चढ़ाई। आणि स्वतःच्या थैल्या त्यांनी उघडून त्याने सोनं ऊद आणि गंधर्व त्याला चढवलं स्वप्न में चेतावनी पाकर वो क्या हुए, जो कुछ उसे कहा गया था कि हेरोदेस के वापस नहीं जाना, वो नहीं गए, दूसरे रास्ते से अपने देश को लौट गए। आणि स्वप्नामध्ये त्यांना सूचना मिळाल्यामुळे त्या लोकांची लोक पुन्हा हेरोदाकडे नाही गेले ती लोक दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात निघून ये गेले अध्याय आज हमने पढ़ा। आणि आता आज आपण वाचला इसे हमें ये बताता है कि पहली बात हमें ये बताता है कि इतने ज्योतिषियों को मागे लोग इतने इम्पोर्टेंट क्यों हैं। आणि पहिला मुद्दा इथे आपल्याला शिकवत आहे की जे ज्योतिष आहे ते इतके महत्त्वपूर्ण का आहे वो बहुत दूर से आए, ते खूप लांबून आले इसीलिए यीशु के जन्म के लिए भले हम कितने भी दूर हो, हमें यीशु जहाँ जन्म लिया है वहाँ आना। आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी आपण कितीही लांब असतो तरी सुद्धा आपल्याला त्याला भेटायला तो यीशु का यायचं जन्म कहाँ हुआ है, यहाँ बताया बेथलेहम। आणि येशू ख्रिस्ताचा जन्म इथे कुठे झालेला आहे सांगण्यात आलेला आहे म्हणजे बेथलेहम बेथलेहम का मतलब क्या है? बेथलेहमचा अर्थ काय आहे हाँ? हाँ? रोटी का घर, परमेश्वर का घर। आणि देवाचं घर भाकरीचं तो घर परमेश्वर का घर अभी कहाँ, किसको कहा जाता है? मग देवाचं घर आता कशाला म्हटलं जातं अब परमेश्वर का घर कौन है? आणि आता देवाचं घर कोण आहे आप खुद हो, तुम्ही स्वतः आहात आप खुद हो। आणि तुम्ही स्वतः बाइबल आहात. में लिखा है परमेश्वर का घर हम हैं। आणि बायबल आपल्याला सांगतं की तुम्ही स्वतः देवाचे घर और आहात. जहाँ इकट्ठे होते वहाँ परमेश्वर की कलीसिया बनती है, चर्च बनता है। आणि जिथे एकत्रित होतो तिथे देवाची मंडळी बनते तो परमेश्वर ने वांगी ये जगह चुना आपके लिए, मेरे लिए। आणि देवाने मागणी जागा निवडली तुमच्यासाठी आणि अलग माझ्यासाठी अलग जगह में परमेश्वर ने
कलीसिया बनाने के लिए जगह चुना। आणि वेगवेगळ्या ठिकाणी मंडळी स्थापित करण्यासाठी देवाने जागा निवडली. तो जो परमेश्वर का घर है, म्हणजे देवाचं घर आहे जन्मदिन मनाना चाहिए। आणि त्यांनी तिकडे जन्मदिवस येशू ख्रिस्ताचा साजरा केला वो पाहिजे. इकट्ठे होकर जब कलीसिया बनती है तो वहाँ तो जरूर मनाना चाहिए। आणि एकत्रित होऊन ज्यावेळेस तिथे मंडळी बनते तर त्यांनी खास करून तिथे तो सेलिब्रेशन केलंच पाहिजे. बाइबल हमें यहाँ स्पष्ट बताती है यीशु का जन्म हमें मनाना है। आणि बायबल आपल्याला खास सांगतं की येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आपल्याला तो ये मनवायचा आहे. ज्योतिष इतने अमीर थे, आणि हे ज्योतिष इतके अमीर और होते अपना मैपन छोड़कर स्वतःचा मीपणा सोडून इतनी दूर से यात्रा करके आए। आणि एवढ्या लांबून ते एवढी मोठी यात्रा करून आप भी आले. जहाँ कहीं भी हो, तुम्ही जिथे कुठे आहात वहाँ से हमें प्रभु के भवन में आराधना करने के लिए आना है। क्यों? क्योंकि वो लोग क्यों आए? प्रणाम करने के लिए। प्रणाम मतलब आराधना। आणि तिथून आपल्याला देवाच्या मंदिरामध्ये त्याला नमन करण्यासाठी म्हणजे त्याची स्तुती उपासना करण्यासाठी यायचं आहे. नमन करणं याचा अर्थ त्याची उपासना करणं. हाँ, तो लोग बहुत लेट आते हैं, आणि लोक खूप उशीर आहेत ऑलरेडी उनकी स्तुति आराधना कर ही लेते आणि हैं। पहिले त्यांची स्तुती उपासना केलेली वो लोग आहे. बोलते हैं हम तो वचन तो सुन लिया, ते तर म्हणजे आम्ही वचन तर ऐकलं लेकिन वचन सुना, लेकिन यहाँ करना क्या है? हमें परमेश्वर के पुत्र को क्या करने आना है? प्रणाम। प्रणाम यानी क्या? भक्ति देने, स्तुति करने, आराधना करने। आणि वचन तर त्यांनी ऐकलेलं आहे पण ते काय सांगण्यात आलेलं आहे की ती लोक देवाला नमन करायला गेली. मग तसंच आपल्याला नमन करायला यायचं आहे. याचा अर्थ आहे त्याची स्तुती उपासना त्याची भक्ती करायला यायचं. तो इसका मतलब चर्च उस दिन परमेश्वर को प्रणाम, यीशु मसीह को प्रणाम करना है, स्तुति आराधना करना है, भक्ति करना है। आणि मंडळीने त्या दिवशी येशू ख्रिस्ताला नमन करायचं आहे, त्याची स्तुती उपासना त्याची भक्ती करायची आहे. और जब उन्होंने प्रणाम किया तो दूसरा पॉइंट, पहला पॉइंट हमने क्या देखा? वो दूर से आए तो हमें भी आना है। दूसरा पॉइंट हम देखते हैं वो भक्ति किए, है ना, परमेश्वर की सिर्फ भक्ति की। तो भक्ति के साथ साथ तीसरा पॉइंट हम देखते हैं कि उन्होंने सिर्फ फोटो से ही भक्ति नहीं की, अपने शरीर से ही भक्ति नहीं की, परंतु उन्होंने जो उनके पास है वो उसकी प्रतिष्ठा। बाइबल में क्या लिखा है? तो अपने धन से मेरी प्रतिष्ठा करना। तो हम जब किसी को प्रेम करते हैं और भक्ति करते हैं तो उसके साथ हमारा रुपया भी हम साथ में लगाते। तो उन्होंने क्या किया? उन्होंने जो उनके पास था, सोना था, लोबान था, गंधरस था, ये उन्होंने चढ़ाया। आणि जसं आपण पाहतो पहिला मुद्दा की आपण जिथे कुठे आहोत तिथून आपल्याला देवाची भक्ती करायला यायचं आहे. दुसरं आपण त्याला नमन करायचं आहे म्हणजे स्तुती उपासना भक्ती करायचं आहे. आणि तिसरं आपण पाहतो की त्यांनी आपल्या शरीराच्या द्वारे फक्त बोटांच्या द्वारे त्यांनी देवाची भक्ती उपासना नाही केली पण त्यांनी त्यांच्याजवळ जे काही होतं त्याच्याद्वारे त्यांनी देवाचा गौरव केला. म्हणजे त्यांच्याजवळ जे सोनं होतं, ऊस होतं, गंधरस होतं त्याच्याद्वारे त्यांनी देवाला काय केलं? अर्पण दिलं. तो सोना यीशु मसीह राजा है आणि इसको दर्शाता है। आणि सोनं हे येशू ख्रिस्त राजा आहे त्याला दर्शवतं. वो पवित्र है, तो पवित्र आहे. तो सोना पवित्रता को, राजा को दर्शाता है। मग सोनं पवित्रतेला आणि राजाला दर्शवतं. दूसरा हम देखते हैं लोबान। आणि दुसरं आहे लोबान. तो लोबान परमेश्वर को चढ़ाया जाता है, आणि दूध आहे तो देवाला चढवला भक्ति को जातो. दर्शाता है। भक्तीला यानी दर्शवतो. यीशु मसीह परमेश्वर है, आणि येशू ख्रिस्त देव आहे इसीलिए उसे भक्ति करने के लिए उसको वहाँ लोबान चढ़ाया। आणि म्हणून त्याची भक्ती करण्यासाठी तिकडे त्याला ऊस चढवण्यात आला. गंधरस वो हमारे लिए मारा जाने वाला है, आणि गंधरस तो आपल्यासाठी मारला जाणार आहे. इसलिए आपके लिए दिया गया है। यानी जब मर जाते हैं, मृत्यू होने के बाद गंधरस चढ़ाया जाता है, लगाया जाता है। आणि ज्यावेळेस माणूस मरतो त्यावेळेस त्याच्या शरीरावरती गंधरस लावला जातो. तो वो छुटकारा देने वाला है, उसका घोषणा उस समय किया गया। आणि तो तुम्हाला छुटकारा देणार आहे त्याची घोषणा त्यावेळेस तिकडे करण्यात तो आली. ये तीन वस्तुओं से उन्होंने क्या किया? उसको भेंट चढ़ा के मान सम्मान दिया। आणि या तीन वस्तू त्यांनी त्याला चढवून त्याला मान सन्मान दिला. तो क्रिसमस मनाने के लिए हम भी भरपूरी से, हमसे जितना हो सकता है हमें परमेश्वर के जन्मदिन को उसे भेंट देना है। आणि जे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवशी जेवढं आपल्याकडनं होतं तेवढं आपण देवाला भेट द्यायची आहे. और उसके आगे का पॉइंट हमें सिखाया जाता है कि वो आज्ञाकारी है। आणि त्याचा पुढचा पॉइंट आपण शिकतो की तो आज्ञाकारी आहे. जैसे स्वप्न में उन्हें आदर्श बताया गया कि दूसरे रास्ते से जाओ, हेरोदेस के पास नहीं जाओ, तो जो उन्हें आज्ञा किया था उसी आज्ञा के अनुसार लोग दूसरे रास्ते से गए। आणि तसं त्यांना आज्ञा देण्यात आलेली की तुम्ही लोक हेरोदाकडे पुन्हा जाऊ नका, तुम्ही दुसऱ्या मार्गाने जा. आणि तशी त्यांना आज्ञा भेटली तसंच त्या लोकांनी सुद्धा केलं. तो यहाँ हम देखते हैं जवान मरिया, आणि आपण पाहतो तरुण मरिया, यहाँ हम देखते हैं जवान जोसेफ, आणि आपण पाहतो तरुण योसेफ. हम यहाँ देखते हैं कि ये जो ज्योतिषी लोग आए, जवान लोग, आणि हे जे ज्योतिष होते तरुण होते. इसीलिए जवानों से वो सेवा कराना चाहता है, खास करके उसके जन्म के समय पर। आणि त्या येशू देवाला काय करायचं आहे? तरुणांकडून सेवा करून घ्यायची आहे, खास
करून त्याच्या ख्रिस्त जन्माच्या दिवशी आहे. तो परमेश्वर इस जन्मदिन पर क्रिसमस पे जवानों में बड़ा इंटरेस्ट लेता है, ये यहाँ परमेश्वर बताता है. आणि देव ख्रिस्त जन्माच्या दिवशी तरुणांमध्ये खूप आवड घेतो की देव आपल्याला सांगत आहे. तो परमेश्वर यहाँ खास बताता है. आणि ते खास सांगतो. यहाँ मागी लोग इतने, ज्योतिष लोग इतने इम्पोर्टेंट क्यों है? आणि ज्योतिष लोक इतके महत्वपूर्ण का आहे? इसलिए क्योंकि परमेश्वर ने सिर्फ मूर्खों को ही नहीं, निर्बलों को ही नहीं, ज्ञानियों को भी उसके राज्य में चुना है. का? कारण देवाने फक्त मूर्खांना नाही, निर्मलांना नाही, पण जे ज्ञानी आहेत, जे बुद्धिमान आहेत त्यांना पण निवडले आहे त्याच्या राज्यासाठी. परंतु अमीरों को भी चुना है. आणि गरिबांनाच नाही पण श्रीमंतांना पण त्यांनी जो निवडलेलं उसे आहे. ढूंढेंगे प्रभु उसे मिलेगा. आणि जे त्याचा शोध करतील देव त्यांना अगर सापडेल. अमीर लोग कितना पैसा हो, लेकिन अगर वो यीशु को ढूंढेंगे तो उन्हें जरूर मिलेगा. ये अध्याय क्रिसमस बता रहा है. आणि श्रीमंत लोकांकडे कितीही पैसे असते पण जर त्यांनी देवाचा शोध केला तर देव त्यांना नक्कीच सापडेल. हा अध्याय आपल्याला यीशु ने कहा, येशू म्हणाला ऊंट सुई के नाके में जा सकता है, आणि उंट सुईच्या नाक्यातून जाऊ शकतो लेकिन धनवान परमेश्वर के राज्य में नहीं. देवाच्या राज्यात नाही जाऊ तो शकतो. अगर धनवान अपने धन के साथ साथ परमेश्वर को भी ढूंढेगा तो जरूर वो परमेश्वर के राज्य में एंट्री कर सकता है. आणि यहाँ श्रीमंत यही देखते हैं. आणि श्रीमंत व्यक्ती जितका पैशाचा शोध करतो तितकं जर त्याने देवाचा शोध केला तर देव त्याला नक्कीच सापडेल आणि तो स्वर्गाच्या राज्यामध्ये नक्की प्रवेश करेल. हे आपल्याला वचन सांगतो. धनी का प्रॉब्लम क्या होता है? उसे ऐसा लगता है कि मेरे पास बहुत धन है, धनी काफी है, मुझे पैसों परमेश्वर की जरूरत नहीं. आणि श्रीमंत व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे की त्यांना असं वाटतं की आपल्याकडे खूप पैसे आहेत पण आपल्याला देवाची काही गरज नाही. क्योंकि उन्हें ऐसा लगता है पैसा ही उनका, धनी उनका परमेश्वर है. कारण त्यांना असं वाटतं की पैसेच त्यांचा देव आहे. लेकिन नहीं. पण नाही. तो धनी व्यक्तियों को भी परमेश्वर की जरूरत है. आणि श्रीमंतांना सुद्धा देवाची गरज आहे. मैंने एक बिजनेसमैन की मतलब मरते समय उसने जो कहा उन शब्दों को मैंने सुना था. आणि एक व्यावसायिक व्यक्ती होता आणि त्यांनी एक शब्द सांगितलेला त्याच्याबद्दल तुम्हाला आम्ही ते ऐकले होते. इंडिया का ही है, तो मर गया था. आणि तो भारताचाच आहे आणि तो मेला. तो मरने से पहले उसने ऐसा कहा आणि मरायच्या अगोदर तो असं म्हणाला कि मैं बहुत धन कमाया, की मी खूप धन कमवलं, इतना कमाया एवढं कमवलं कि मुझे ऐसा लगा कि ये धन ही सब कुछ है. आणि मला असं वाटलं की धन सगळं काही आहे. लेकिन मैंने धन कमाते कमाते मैंने मेरे फैमिली को खो दिया, मग धन कमवता कमवता मी माझं कुटुंब गमावलं, बच्चों को खो दिया, मुलांना गमावलं. मेरे कुटुंब का जो कुटुंब के साथ जो समय बिताना होता है, आणि कुटुंबाबरोबर जी वेळ घालवायची मेरे असते, बेटों के साथ, मेरी बेटी के साथ जो समय बिताना था वो आनंद लेना था, कि पैसों ने चोरी कर लिया. आणि माझ्या मुला मुलींबरोबर मला जो वेळ घालवायचा होता, जो आनंद घ्यायचा होता, तो पैशाच्या द्वारे मी गमावला. मेरे बच्चों की शादी हुई, माझ्या मुलांचं लग्न झालं, नाती पोते हुए, नातवंड झाली. एक दादा एक अपने पोतों के साथ क्या आनंद करता है, वो आनंद मैं इस धन के कारण ले नहीं पाया. आणि एक आजोबा आपल्या नातवंडांबरोबर किती आनंदित असतो, तो आनंद मी त्या पैशांमुळे गमावला. और आज मैं मरने पर हूँ, आणि आज मी मरणाच्या दारावर आहे. लेकिन ये रुपये के पीछे मैंने मेरी जिंदगी लगा दी, आणि या पैशांच्या मागे मी माझं आयुष्य पूर्णपणाला लावलं. लेकिन इसमें का एक रुपया भी मेरी जिंदगी नहीं बढ़ा रहा. पण यांच्यामध्ये एकही रुपये आज माझं आयुष्य वाढवू शकत आज नाही. ये रुपया मेरा किसी काम का नहीं. आणि आज हे रुपये माझ्या काहीच कामाचे नाही. मेरी जिंदगी बर्बाद हो गई. माझं जीवन एकदम बर्बाद केलं. पैसों ने मेरी जिंदगी बर्बाद की. या पैशांमुळे माझं आयुष्य बर्बाद झालं. एक धनी व्यक्ति एक श्रीमंत व्यक्ती मरने से पहले ऐसे बातें करते हैं. मरायच्या अगोदर असे वाक्य म्हणतो. उसकी जिंदगी में उसने बहुत बार शायद यीशु का सुना भी होगा, आणि त्याच्या जीवनात शाळेत त्याने खूप वेळा येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलं सुद्धा असेल, लेकिन सत्य उसे समझना है. पण सत्य त्याला समजलं नाही. पैसा हमें बचा नहीं सकता. आणि पैसे आपल्याला वाचू नाही तो शकत. अमीरों को भी यीशु की जरूरत है. आणि श्रीमंतांना सुद्धा येशू ख्रिस्ताची गरज आहे. आगे अध्याय का ये जो बारे में परमेश्वर हमें बताता है, हमें उन लोगों के लिए भी प्रेयर करना है जो जिन्हें उद्धार प्रभु देना चाहता है. आणि आपण त्या लोकांसाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे की ज्यांना देवाला तारण द्यायचं आहे, कि वो उद्धार पाए, की त्यांना तारण भेटावं. अमीर लोग भी यीशु के पास आए. श्रीमंतांनी सुद्धा येशू जवळ वो भी यावं. तो इंसान ही है ना. कारण ती लोक म्हणजे माणसंच आहेत ना. धन के पीछे भागना वो छोड़ दे आणि पैशाच्या मागे पळणं त्यांनी सोडावं और यीशु के पीछे आए. आणि येशूच्या मागे त्यांनी यावं. तो हम आज की प्रार्थना में एक पॉइंट ये भी बढ़ा सकते हैं. आणि आजच्या प्रार्थनेमध्ये एक मुद्दा आपण हा सुद्धा वाढवणार आहोत. परमेश्वर हमें यहाँ खास ये बातें बताता है. आणि देव आपल्याला ते खास या गोष्टी सांगतो. दूसरा यहाँ बताता है हमारा परमेश्वर हमारी रखवाली करने के लिए, इसराइल की रखवाली करने के लिए यीशु का जन्म हुआ है. आणि दुसरं इस्रायलचं त्याचं प्रतिपाळ करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. तो यीशु रखवालदार है, आणि येशू ख्रिस्त हा राखणदार आहे प्रोटेक्टर है. आणि तो सुरक्षा देणारा आहे आपल्याला. तो इसीलिए
इसीलिए हमें यीशु की जरूरत है। आणि म्हणून आपल्याला येशूची गरज आहे। तो इसलिए हम प्रेयर करना चाहिए आपण प्रार्थना केली पाहिजे कि कलीसिया में आने वाले सभी लोग प्रभु को अच्छी उत्तम रीति से भेंट दें। की मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांनी देवाला खूप उत्तम रीतीने भेट द्यावी। क्रिसमस बहुत अच्छी रीति से क्रिसमस सेलिब्रेशन खूप चांगल्या रीतीने सेलिब्रेशन व्हावं सब यीशु को प्रणाम करने के लिए, भक्ति करने के लिए आए, आणि सगळ्यांनी येशू ख्रिस्ताची भक्ती करायला यावी आराधना करने के लिए आए। आणि उपासना करण्यासाठी यावी। इसलिए हम प्रेयर करते हैं। त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू। शांतिपूर्वक हो। शांतीपूर्वक व्हावं। हेरोद जैसे डर गया, हेरोद जसा घाबरला जब उसे मालूम पड़ा, आणि जेव्हा त्याला माहीत पडलं अरे 19 वचन 19 वचन पुढे हेरोद मरण पावल्यावर नहीं 16 वचन। तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेतलेहमात व आसपासच्या सर्व प्रदेशांची 2 वर्षांची व त्याहून कमी वयाची बालके होती त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारले। हम यहाँ खास देखते हैं कि बुरी रीति से हेरोद गुस्सा हो गया था, क्रोधित हो गया था। आणि वाईट रीतीने हेरोद रागावला होता, चिडला होता। तो जब लोग क्रिसमस मनाते हैं तो प्रियो दुष्ट को बिल्कुल अच्छा नहीं लगता, आणि ज्यावेळेस ख्रिस्ती लोक क्रिसमस सेलिब्रेशन करतात त्यावेळेस ते दुष्टाला बिलकुलही आवडत नाही, पसंद नहीं आता, त्याला ते आवडत नाही कि वो खुश नहीं होता। आणि तो आनंदित होत नाही। और हम सबको मालूम है यीशु का जन्मदिन कहाँ मनाया जाता है, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस कुठे साजरा केला हमारे आहे? अंदर, आपल्या जीवनात, चर्च में मंडळी और हमारे घरों में। आणि आपल्या घरात। तो इसलिए शांतिपूर्वक मनाया जाए, आणि ते शांतीपूर्वक त्यांनी मनवलं जावं इसलिए हम प्रार्थना करेंगे। म्हणून आपण त्याच्यासाठी प्रार्थना करूया। हम प्रार्थना करेंगे क्रिसमस अच्छा हो, प्रार्थना करूया क्रिसमस चांगला व्हावा, फाइनेंशियली अच्छी सारी जरूरतें पूरी हो, आर्थिक सगळ्या गरजा चांगल्या रीतीने पूर्ण व्हाव्या मंडप अच्छी रीति से डाला जाए, लाइट का कोई प्रॉब्लम नहीं हो, ट्रेन की कोई समस्या न हो, आणि मंडप चांगल्या रीतीने घालण्यात यावा किंवा लाईटीचा ट्रेनचा कसलाही प्रॉब्लेम होऊ नये, खूब अच्छा खाना बनाए शांतिपूर्वक, आणि खूप चांगलं जेवण बनवावं, कोई झगड़े अहंकारी कोई बातचीत न हो, आणि भांडणं अहंकार किंवा अशी कोणती व्यर्थ बातचीत होऊ नये, सेवक अच्छी रीति से काम करें, आणि सेवकांनी चांगल्या रीतीने काम करावं, फोटो के पीछे लोग नहीं जाए, लोक फोटोच्या मागे जाऊ नये। चर्च में नए नए मतलब कलीसिया में आत्मा बढ़ने के लिए उस दिन बहुत सारी नई नई आत्माएं प्रभु भेजे। आणि मंडळीमध्ये आत्मे वाढण्यासाठी त्या दिवशी खूप नवीन नवीन आत्मे देवाने जिन्होंने पाठवले। बपतिस्मा लिया है लेकिन वो भी उस दिन आ सकते हैं, बपतिस्मा किए हुए बहुत लोग खोए हैं, वो सब आ जाए। आणि बपतिस्मा घेतलेली खूप सारी लोक जी हरवलेली आहेत त्या दिवशी त्या सर्वांनी यावं, वचन सुने, सत्य को स्वीकार करें, वचन ऐकावं, सत्याचा स्वीकार करावा, नम्रता से सब लोग एक दूसरे से बात करें। आणि नम्रतेने लोकांनी एकमेकांशी बोलावं। बड़े बड़े जो अधिकारी आते हैं विश करने के लिए वो वचन सुने, आणि मोठे मोठे अधिकारी जे येतात विश करण्यासाठी त्यांनी देवाचं वचन ऐकावं। साउंड सिस्टम का माइक का कोई प्रॉब्लम नहीं हो, आणि साऊंड सिस्टमचा किंवा माईकचा कोणताही प्रॉब्लेम होऊ नये, गर्मी उस दिन नहीं हो, त्या दिवशी गरमी होऊ किसी नये, को बुरी नजर नहीं लगे, कोणालाही वाईट नजर लागू किसी नये, लोग टाइम पे आए। ख्रिस्ती लोकांनी वेळेवरती हम यावं। लोग 10 बजे करेक्ट 10 बजे चालू, जैसे हम संडे को 10 बजे चालू करते हैं वैसे उस दिन भी हम लोग 10 बजे चालू करते हैं। आणि करीब 10 वाजता आम्ही प्रार्थना सभा सुरू करतो, जसं रविवारी आम्ही 10 वाजता सुरू करतो तसंच त्या दिवशी कलीसिया सुरू के करतो। लोगों को मालूम है कि हम लोग टाइम के बड़े पंक्चुअल हैं, आणि मंडळीच्या लोकांना माहीत आहे की आम्ही वेळेचा खूप पाबंदी आहोत, लेकिन बहुत कम लोग 10 बजे रहते हैं। पण खूप कमी लोक असतात 10 वाजता। मेरी ऐसी इच्छा रहती मैं वहाँ पहुँचने से पहले वो जो जगह है पूरा बहुत लोगों से भरा हुआ हो, आणि माझी अशी इच्छा असते की मी तिकडे पोहोचायच्या अगोदर जो मंडप आहे तो चांगल्या रीतीने भरलेला लेकिन असावा, बहुत कम लोग रहते पण हैं। खूप कमी लोक असतात। जैसे स्तुति आराधना होती है, आणि जसं स्तुती उपासना सुरू होते थोड़े थोड़े लोग आवाज सुनकर आते हैं, मग हळूहळू लोक तो आवाज ऐकून येतात, जिन्हें हर संडे को लेट आने की आदत है तो वो तो लेट आते हैं। आणि ज्यांना प्रत्येक रविवारी उशिरा यायची सवय असते ते तर उशिराच येतात, वो उनका तो पूछो ही मत। त्यांचं तर विचारूच नका। तो इसीलिए हम प्रार्थना करेंगे कि ये गंदी आदत लोगों की छूट जाए, प्रार्थना करूया लोकांची खाण्याची सवय सुटावी, शुरुआत और अंत प्रभु में अच्छा हो, सुरुवात शेवट दोन्ही चांगला व्हावा। और हम प्रार्थना करेंगे कि आणि आपण प्रार्थना उस करूया दिन बड़े बड़े चिन्ह चमत्कार हो, आणि मोठे चिन्ह चमत्कार व्हावे, हाँ, बीमार लोग चंगे हो जाए, आणि आजारी बरे व्हावे, जिन्हें बच्चे नहीं उन्हें बच्चे का दान मिले, आणि ज्यांना मूल नाही त्यांना मुलाचं दान भेटावं, जितने दारू पिए बंधनों में हैं, व्यसन के बंधनों में हैं, वो सब छूट जाए। आणि जेवढे दारूच्या व्यसनामध्ये किंवा विविध प्रकारच्या व्यसनामध्ये जखडलेले आहेत, ते व्यसनातून मुक्त व्हावे, वॉलेंटियर भी वचन सुने, आणि जे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी सुद्धा वचन ऐकावं आदर दे। आणि त्यांच्या देवाला आदर द्यावा। तो ये सब इस विषय के लिए, और हम प्रेयर करेंगे कि जैसे प्रभु ने ज्योतिषियों को लाया तो वैसे प्रभु इस संसार में जितने प्रभु ने जिन्हें चुना है, जिनके पास धन है, वो भी प्रभु को स्वीकार करें, उद्धारकर्ता ग्रहण करें। आणि प्रार्थना करूया जेवढे बुद्धिमान किंवा जेवढे श्रीमंत आहेत त्यांना सुद्धा देवाने इकडे घेऊन यावं आणि त्या लोकांनी सुद्धा देवाचा स्वीकार करावा।
तो हम प्रेयर करेंगे। आपण प्रार्थना और कोई करू. विषय है प्रार्थना के लिए आपको अगर ऐसा लगता है? आणि अजून जर काही विषय आहे मेरी तुम्हाला तरफ से एक वाटतं, विषय है। माझ्याकडे एक विषय आहे. लोग बहुत वचन उस दिन सुनते हैं, इतना प्रेयर होता है, बीमारों के लिए प्रेयर होता है, लेकिन फिर भी हमारे चर्च के जो मेंबर्स हैं वो मुझे 4 बजे तक वहाँ खड़ा, 3 बजे तक खड़ा करते हैं। आणि लोक एवढं वचन ऐकतात, एवढी प्रार्थना त्यांच्यावरती केली जाते, तरी सुद्धा आपल्या मंडळीतली जी लोक आहेत 3-4 वाजेपर्यंत मला तिकडे खुद खाना खा के आते हैं, स्वतः खाऊन पिऊन येतात. तो उनका विश्वास उस दिन कहाँ गया रहता है। आणि मग त्यांचा विश्वास त्या दिवशी कुठे विश गेला? करो, हैप्पी मैरी क्रिसमस बोलकर जाओ। आणि नाताळच्या शुभेच्छा असतात, प्रेयर भी जावा. करती रहती. पण प्रार्थना पण करून घेतात. और फोटो के कारण वहाँ मुझे बहुत टाइम तक खड़ा कर रहे थे। आणि फोटोमुळे मला खूप वेळापर्यंत तिकडे उभं ये करून फोटो ठेवतात. ही बंद होना चाहिए। आणि फोटोच बंद झाले पाहिजे. मैं तो इस बार निर्णय लिया है, फोटो वीडियो मांगेगा, मैं तो संडे को बोलने ही वाली हूँ, फोटो के पीछे जाओ मत। आणि मी तर रविवारी बोलणारच आहे की फोटोच्या मागे जाऊ नका. प्लीज जिसको फोटो खींचना है पहले खड़े रहो, फटाफट खाना खाने से पहले फोटो खींचो। आणि ज्यांना फोटो काढायचे आहेत जेवायच्या अगोदर फोटो काढून जावा. 3 बजे तक वो लोग 3, 3:30 करा देते हैं। आणि 3-3:30 करत जाते लोक. तो मैं भी उस दिन बहुत टायर्ड हो जाती हूँ, आणि त्याच्याशिवाय खूप थकून जाते मी. मेरा चेहरा डल हो जाता है, माझा चेहरा उतरून चली जातो, जाती है। शक्ती निघून और ऐसे जाते. में लोग होते खड़े रहो, आणि अशामध्ये फिर मुझे ऐसी नकली हंसी करनी पड़ती है। आणि अशामध्ये लोक मला बोलतात की फोटो काढायला उभे राहा, मग मला नकली हसावं लागतं. और सच है, ये सच बात होती है, मैं उस दिन नकली हंसती हूँ। आणि खरी होते त्याची मी नकली हसते. तो अपने ही चर्च के मेंबर्स ऐसा करते हैं, और पूरी बिचारी दीदी, आणि नंतर उभी बिचारी दिदी, सकाळपासून उभी आहे। और बिचारी दिदी सुबह से खड़ी है. मैं 9 बजे से खड़ी रहती हूँ, आणि 9 वाजल्यापासून उभी असते. सेटिंग करने के लिए रहती हूँ, 9 बजे से खड़ी रहती हूँ। आणि 9 वाजल्यापासून मी तिकडे उभी असते. बिचारी दीदी, बिचारी दिदी. और वेदी के लोग भी मुझे बोलेंगे बिचारी दीदी आप मेरे लिए प्रेयर करो। आणि दिदीची जी लोक आहेत ती लोक सुद्धा बोलली बिचारी दिदी आमच्यासाठी प्रार्थना करा. बिचारी दीदी, हाँ, तो मेरे लिए भी बिचारी दीदी के लिए भी प्रेयर करो। तर बिचारा दिदींसाठी पण प्रार्थना करा. तो लोग ने नाम ही ऐसा रख दिया है, बिचारी दीदी। कारण त्यांनी नावच अशी ठेवलेली आहे बिचारी दिदी. क्या करें? हाँ, तो एक पॉइंट इसमें ऐड कर दो। आणि हा मुद्दा त्याच्यामध्ये ऍड करा. उस दिन सभी लोग आनंद करके जय यीशु करके सब खा के पी के खा मिल के पी के जल्दी जाए। आणि त्या दिवशी सगळ्यांनी जय येशू करून आनंद करून सगळ्यांनी नाताळच्या शुभेच्छा देऊन जावं. जिन्हें काम नहीं करना है वो खाना अपना खा के चले जाए, खाली बैठ के सीट गर्म करके क्या फायदा। आणि ज्याला काम नाही करायचं ते लोकांनी जेवून घेऊन गेलं तर चांगलं आहे. खाली फुकट कुछ सीट लोग वहाँ बैठे बैठे जाऊन बोलेंगे ए कर ए नहीं झालं ए ते नाही झालं ए हे कर, ऐसा बैठ बैठ के कमांड करते रहेंगे। आणि काही लोक बसल्या बसत आज्ञा देत राहतात की तुम्ही काम कर ते काम कर. तो और किसी को कोई एक विषय है कोई? आणि अजून काही विषय आहेत का? बिचारी दीदी को छोड़कर बोलतो ना, हर वेळेला बोलते की मी कधी कधी मी त्यांना सांगते सुद्धा, अहो एवढी प्रार्थना झाली ना, आजारांसाठी झालेली असते। मी त्या तिथे मैं वहाँ क्यों खड़ी रहती हूँ, जो नए आए लोग रहते हैं ना उनके लिए खड़ी रहती हूँ, उन्हें समझाने के लिए, उन्हें बताने के लिए, इसके लिए खड़ी रहती हूँ। आणि मी का उभी असते? कारण जे नवीन लोक आलेले असतात त्यांना येशूबद्दल सांगण्यासाठी किंवा त्यांना चांगल्या रीतीने समजवण्यासाठी मी तिकडे उभी असते. 10 बजे प्रार्थना में आना, ऐसा ऐसा करना है, उनका नाम लिखने के लिए। आणि त्यांची नावं लिहिण्यासाठी किंवा त्यांना सांगण्यासाठी की 10 वाजता प्रार्थना सभा उसमें भरली जुने आहे. लोग आके खड़े रहते प्रेयर के लिए। त्याच्यामध्ये जुनी लोक येऊन उभी राहतात. हाँ, नए लोग पीछे ही रहते, ये बात तो सच है, और जुने ही आगे रहते प्रेयर के लिए। कितना बोलते तो भी नहीं सुनते। फोटोसाठी आणि संपल्यामध्ये ज्याला काम करायचं नाही आणि आपण सगळं घरी जावं, उघडचं वायपर टाईम वेस्ट नको करावं. आणि हे शेवटचं सांगत नाही ना, पुढे आम्हाला असं गुरुवारी दिसता कामा नाही हे चित्र ठणकावून सांगा जेणेकरून क्रिसमस असतो ना, बरोबर ठणकून नाही सांगून सगळं, रविवार आहे तर मी ठणकून बोलू शकते, त्या दिवशी नाही बोलू शकत ना। मग ते काय होतं, नवीन नवीन लोक आलेले असतात त्यांना हर्ट होतं, ठीक आहे। आणि नवीन काय जुन्याला पण हर्ट होतं, कसं बोलले आजच्या दिवशी दिदी तो भी एक ही दिन का है ना, ध्यान देखा ऐसा करके आग बंद कर देने का, हम क्या कर सकते। तो हम प्रेयर करेंगे, प्रभु को बुद्धि दे। एवढे त्यांना काम नाही करायला, त्यांना एक साईडने बसा म्हणा असं सांगावं.
त्यांना करायचं नाही त्यांनीच पुढं राहायचं असं त्याला सांगावं लागेल की जाऊन जिथं क्रिसमस मनवतोय तिथंच बसा, तिथे डवळाडवळ इथे येऊन करू नका असं बोलावं लागेल. हाँ ऐसा बोल सकते हैं कि जिन्हें काम नहीं करना है वो लोग इसी मंडप के नीचे रहे, हाँ इधर ही रहे, और जो लोग काम करने वाले हैं वो इस भाग में आ जाए, या भाग शेडच्या खाली इधर तिथं काम करने. हाँ माँ लोग भी नहीं संभालती है. त्यांनी ऐकायचं स्वतःचे लोक त्यांना सांगितलं त्यांना वाईट न वाटतं, त्यांनी ऐकलं कोणीतरी विचारावं काय हा चालवायचं आहे का किंवा काढून वाटायचं आहे का, स्वतःच्या मर्जीने करून त्यांना समजा काय काय करायचं? हाँ ये भी टेंशन लीजिए. हाँ और काउंटर से भी जब खत्म होता है तो लोग लाते नहीं हैं. हां आणि देऊन देत नाही किती ओरडत नहीं आपका मैं नहीं बता रही लोग. मी आता मागच्या लेकिन क्या होता है दीदी पता है क्या? काढून बिघडून सगळं तिकडं ते डोकून बिघडून मीच जातो. ते लोक पुरुष बघतच राहतात, ते येतच नाही असं करतो त्याला. दीदी क्या होता है? हम सब लोग अपने दोनों हाथों को उठाएंगे, आंखों को बंद करेंगे और हम क्रिसमस के लिए प्रार्थना. ओ धन्यवाद 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 करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते. आज हमने मत्ती अध्याय 2 में प्रभु 1 से लेकर 12 तक प्रभु उन ज्योतिषों के बारे में जो अमीर ज्ञानी पुरुष, और वो भी 3 नहीं थे प्रभु कई लोग थे, बहुत लोग जो यीशु के सामने झुके, प्रणाम किए, भेंट चढ़ाई, आराधना किया, प्रेम किया और प्रभु पवित्र पिता आज्ञा पालन करते हुए वापस अपने देश में लौट गए. तो ऐसे ही प्रभु हम प्रार्थना करते हैं जो इस संसार में ज्ञानी है, जो तेरी खोज में है, जो तुझे ढूंढ रहे हैं, वो सत्य की खोज में, उन्हें सत्य चाहिए तो उन्हें सत्य मिलने के लिए मदद कर. आज हमारी क्रिसमस के दिन के लिए सबसे पहली प्रार्थना ये है प्रभु नाश मत होने दे लोगों का. जिन लोगों को तूने चुना है वो लोग खुद से प्रभु तू उन्हें तारा दिखाकर, यानी मसीहों के द्वारा. तारा कौन है? वचन. ये जो मसीह लोग हैं उन्हीं के द्वारा ये यहाँ पहुँचाए जाए. प्रभु वचन ग्रहण करें, तुझे दंडवत करे, तुझे ग्रहण करे और प्रभु अपना आत्मा बचाए. प्रभु अपना आत्मा बचाए. बहुत सारे ज्ञानी लोग, विद्वान लोग, अमीर लोग, अधिकारी लोग, प्रभु बड़े स्थान के लोग, प्रभु आज हम विनती करते हैं अमीर लोग, सभी लोग तुझे ग्रहण करें. सत्य को जानकर सत्य के पीछे चलने के लिए, क्रूस उठाकर तेरे पीछे चलने के लिए तू सहायता करना. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है प्रभु. 25 तारीख को क्रिसमस से अच्छा होने के लिए मदद करना, प्रोटेक्शन देना, सारा देखभाल करना, आंखों के पुतली के समान संभालना, तेरे दिव्य दूतों का पहरा रखना, वचन ध्यान से सुनने के लिए मदद करना. कलीसिया में आने वाले सभी लोग और जो लोग प्रभु तुझे भक्ति करने के लिए मदद करना. आज भी ऐसे बहुत सारे लोग हैं जिन्होंने बपतिस्मा लिया है लेकिन तेरे पास नहीं आ रहे, वो सब आने के लिए, तेरे पास लौट आने के लिए मदद करना. सारे खोए हुए को तो ढूंढ निकालना. तू आया है दुख खोए हुए को ढूंढने के लिए, तो इन सबको ढूंढ निकालना, इन्हें बचाना, इन्हें उद्धार देना. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है. आपका लहू लगाती हूँ. मेरे मन पवित्र सेनाधीश पिता सबको फाइनेंशियली जरूरत को पूरा करना, सबके हाथ में बहुत धन देना. प्रभु ये महीना खत्म, ये उपवास खत्म होते ही तेरे बच्चों के हाथों में धन देना. मैं तो ये विनती करती हूँ, मैं यीशु के नाम से डिक्लेयर करती, इस उपवास में ही इनके हाथों में तू धन देगा. यीशु के नाम से मैं घोषित करती प्रभु आपका लहू लगाती हूँ. मेरे मन पवित्र पिता सभी लोग आज्ञाकारी होने के लिए सहायता करना. सुबह 10 से लेकर प्रभु 2 बजे तक पवित्र पिता क्रिसमस मनाया जाता है. उसके बाद जो नए लोग हैं वो कुछ पूछने के लिए, उन्हें टाइम बताने के लिए वो सब आगे आने देना. जो मसीह लोग हैं जो विश्वास में, वो विश्वास में दृढ़ रहने के लिए मदद करना. अविश्वास नहीं दिखाए प्रभु, जो फिर से वापस प्रार्थना नहीं करवाए मुझसे. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है. मसीह लोगों को बुद्धि देना, ज्ञान देना, अविश्वास उस दिन नहीं दिखाए प्रभु. ये मेरी विनती है. सब कुछ आपके हाथों में दिया है. राजाओं के राजा मेरे मान पवित्र पिता उस दिन मंडप का काम अच्छा होने के लिए सहायता करना. लाइफ का कोई भी प्रॉब्लम, ट्रेन का कोई भी प्रॉब्लम होने नहीं देना. खूब अच्छा खाना बनाने के लिए मदद करना. प्रभु उस दिन कोई झगड़ा नहीं करे, आपस में एक दूसरे से रिस्पेक्ट में बात करे. सारे सेवक प्रभु पवित्र पिता अहंकारी घमंडी नहीं हो,
प्रभु नम्रता से बात करें, कोई भी फोटो के सेक्शन में नहीं जाए। अब्बा दया रखना, अब्बा सब लोग वचन सुनकर नम्रता से एक दूसरे से बात करने के लिए मदद करना। बड़े बड़े जो अधिकारी आएंगे प्रभु वो ध्यान से वचन सुनने के लिए मदद करना। साउंड सिस्टम, माइक सिस्टम सब अच्छा चलने के लिए मदद करना। उस दिन कोई गर्मी होने नहीं देना। आज ही से क्लाइमेट अच्छा कर देना प्रभु। बुरी नजर के आत्मा से लोगों को हमेशा बचाए रखना। सब मसीह लोग टाइम पे आने के लिए मदद करना। दया रखना प्रभु, ये मेरी विनती है। उस दिन प्रार्थना में चिन्ह चमत्कार होने के लिए मदद करना। जितने रोगी है, कोढ़ी है, चंगे हो जाने के लिए मदद करना। जिन्हें बच्चा नहीं तो उन्हें बच्चे का दान देना। जितने व्यसन में जकड़े उन सबको निर्व्यसनी शुद्ध पवित्र जीवन जीने के लिए मदद करना। जिनकी केस है उन्हें होने के लिए मदद करना। ऐसे बड़े बड़े काम होने के लिए मदद करना प्रभु। दया रखना, वॉलंटियर आज्ञाकारी रहने के लिए मदद करना। जिन्हें जिन्हें जो सेवा दी वो सेवा करने के लिए मदद करना। आज्ञा पालन का हृदय देना प्रभु। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। आप सहायता करो प्रभु। ये मेरी विनती। कोई भी चिल्लाकर डांट के करने की जरूरत नहीं पड़े। यहाँ तक खाना देने वाले लोग भी प्यार से, हंसकर, आनंद से, रिस्पेक्ट में बोलने के लिए मदद करना। जो कुर्सी पर बैठ के खाते हैं उसमें औरतें बैठती है, बच्चे बैठते हैं और आदमी लोग बैठते हैं, तो कोई भी अपमानजनक ऐसा शब्द निकाले नहीं। रिस्पेक्ट में बात, क्योंकि कई बार मुझे कंप्लेंट आई थी कि लोग बहुत गुस्से से खाना बांटते हैं। ऐसा न करे प्रभु। रिस्पेक्ट में खाना देने के लिए मदद करना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। दया रखना प्रभु। वॉलंटियर अच्छा काम करने के लिए तो कृपा प्रदान करना। दया रखना। ऐसे ही सेवा करके ही तो प्रभु हमें तेरे करीब और तेरे निकट रहना है। क्योंकि तूने कहा जो मेरी सेवा करता है मेरा पिता उन्हें आदर देता है, और जहाँ मैं हूँ वहाँ मेरा सेवक होता है। तो प्रभु सेवा करने में कितना बड़ा मूल्य है। ओ प्रभु दया रखना। धन्यवाद देते मेरे पिता। हम सबकी सुधि लेना प्रभु। हम सबको यीशु के लहू से कवर कर करुणा दया मांगती चला हुआ हाथ मांगती आपके पंख में सुरक्षित रखना। दया रखना। आगे का पूरा समय आपके हाथों में दिया है। जमा हुए सभी लोगों को यीशु के लहू से कवर करती हूँ। करुणा दया मांगती हूँ प्रभु। हम सबको भी क्रिसमस अच्छा मनाने के लिए मदद करें, शांति से करें। ये मेरी प्रार्थना है प्रभु। कोई टायर्डनेस, थकावट किसी को भी आने नहीं देना। धन्यवाद देते सभी सेवा कर आनंद करते हुए घर लौटने के लिए मदद करना। यीशु के नाम से आमीन।